नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी दम आलूची रेसिपी. अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान मस्त गरम झालं की यामध्ये घालणार आहोत आपण बटाट्याच्या फोडी. तर इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे असे छान मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला बटाटे असे छान परतून घ्यायचे तेलामध्ये. असे तळून घेतले ना बटाटे की त्याची चव अजून वाढते भाजीमध्ये. हे बघा मस्त गोल्डन रंग आलेला आहे आपल्या बटाट्यांना, म्हणजे छान तळले गेलेले आहेत. तर काढून घेऊया एका ताटामध्ये आणि आता आपण हे असेच साईडला ठेवून देणार आहोत. आणि त्याच पॅनमध्ये आता मी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. ते येथे आपण भाजून घेत आहोत. कांदा आपल्याला छान असा मध्यम गोल्डन रंगावरती भाजायचा आहे, खूप जास्त काळा नाही करायचा. हे बघा मस्त गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला की याच्यामध्ये घातलेला आहे मी एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे. ते छान परतून झालं की इथे घालायचे 2 टोमॅटो. इथे मस्त मी लाल बुंद असे 2 टोमॅटो उभे पातळ चिरून याच्यामध्ये घातलेले आहेत. आता टोमॅटो हे छान आपल्याला मऊ होईपर्यंत याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाहू शकताय तुम्ही सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपलं साहित्य. आता आपण थंड करून याला मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालताच हे वाटण आपल्याला करायचं आहे. पाणी घालायचं नाही अजिबात. थोडंसं गरम असताना जर वाटलं ना की पटापट छान आणि मऊ पेस्ट होते मसाल्याची. तर इथे पाणी न घालताच हे सर्व आपण फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून. पाहू शकता इथे मस्त छान बारीक झालेलं आहे आपलं वाटण. चला आता आपण लगेच भाजीला सुरुवात करूया. इथे एका मोठ्या कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे. तेल छान तापलं की यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुललं की इथे आपण जे वाटण आहे वाटून घेतलेलं ते याच्यामध्ये घालायचं. कधी भाजीला काही नसेल किंवा कंटाळा आला असेल त्यावेळी अतिशय झटपट होणारी भाजी आहे ही. आणि खायला तर म्हणाल तर अतिशय चवदार लागते. मुलांना टिफिनमध्ये द्या, ऑफिसच्या डब्याला द्या. अतिशय सोपी आणि टेस्टी अशी ही भाजी होते. आता हे वाटण जे आहे ते मस्त तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाहू शकताय मस्त तेल सुटले आहे वाटणाला. यामध्ये घालायचे सुके मसाले. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे वापरलेली आहे. आणि 1 चमचा भरून आपल्याला इथे किचन किंग मसाला वापरायचा आहे. बस किचन किंग मसाला घातला ना की या भाजीला अप्रतिम चव येते. त्यामुळे किचन किंग मसाला हा नक्कीच वापरा. आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित छान मिक्स करून आपण असंच परतून घेऊया तेलावरती. मस्त घमघमाट सुगंध येईपर्यंत हे वाटण जे आहे ते परतायचं आहे. पाहू शकताय वाटण व्यवस्थित परतून घेतलं आहे. इथे आपण आता पाणी घालूयात.
व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. छान आपली ग्रेव्ही तयार होते. आता ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला जेवढं पाण्याची गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. पण शक्यतो इथे आपण दम आलू बनवत आहोत त्यामुळे पाणी थोडं कमीच वापरायचं. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. उकळी आली बघा मस्त ग्रेव्हीला. आता इथे आपण घालूयात आपण तळून घेतलेले बटाटे. ते बटाटे आपण फ्राय करताना ते 50% शिजलेले आहेत, 50 ते 60%. पण तरी पण आपल्याला थोडेसे वाफेवर शिजवायचे आहेत. तर मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि बारीक गॅसवर आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं तरी शिजवायचं आहे. आता इथे घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, कारण मीठ आपण कुठेच वापरलेलं नव्हतं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 10 मिनिटं आपण बारीक गॅसवर याची वाफ काढूयात, म्हणजे बटाटे आपले व्यवस्थित मऊ होतील. चेक करूयात 10 मिनिटानंतर. बघा मस्त बटाटे मऊ झालेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची. तयार झालेली आहे आपली दम आलूची भाजी. अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये. तुम्ही ही भाजी पुरीबरोबर, चपातीबरोबर, गरमागरम पावाबरोबरही सर्व करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने तयार झालेली ही दम आलूची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.